नमस्कार. मेष राशीच्या माझ्या सर्व लाडक्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात आज अशी एक घटना घडणार आहे ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत होतात. पण सावधान, हा बदल जितका सुखद आहे तितकाच तो तुमच्यासाठी एक मोठी परीक्षाही ठरणार आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमची देवावर, नशिबावर श्रद्धा असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कारण आज ग्रह नक्षत्रांची अशी काही युती होत आहे जी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असावा असं वाटत असेल, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार ठरू शकते. आज 27 एप्रिल 2026 सोमवारचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एक सामान्य दिवस नसून हा संघर्षाकडून यशाकडे नेणारा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आज अशा स्थितीत आहे जिथे तो तुम्हाला प्रचंड ऊर्जा देणार आहे. पण ही ऊर्जा जर तुम्ही योग्य ठिकाणी वापरली नाही तर मात्र नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला मनात एक वेगळीच अस्वस्थता जाणवेल. काहीतरी नवीन घडणार आहे असा भास होईल. आणि विश्वास ठेवा, हा भास खोटा नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज काहीतरी असं घडणार आहे ज्याने तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा पूर्णपणे बदलून जाईल. कदाचित गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होत होतं, तुम्हाला डावललं जात होतं. पण आजचा सूर्योदय तुमच्या कष्टाचं फळ घेऊन आला आहे. आज कार्यालयात किंवा व्यवसायात एखादी अशी संधी तुमच्याकडे चालून येईल ज्यासाठी इतर लोक धडपडत होते, पण ती संधी तुमच्या अनुभवामुळे आणि तुमच्या प्रामाणिकपणामुळे फक्त तुम्हालाच मिळेल. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा धनवर्षावाचा संकेत देत आहे. पण हा पैसा सरळ मार्गाने येईलच असं नाही. कदाचित जुनं दिलेला कर्ज जे तुम्ही विसरून गेला होतात ते अचानक परत मिळू शकतं, किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित नफा होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो तेव्हा सोबत अहंकारही येतो. आज तुमच्याकडे लक्ष्मी चालून येत असताना तिचा आदर करा, उधळपट्टी टाळा. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या रागीट आणि घाई करणाऱ्या असतात. आज तुम्हाला याच स्वभावावर ताबा मिळवायचा आहे. तुमची एक चुकीची कृती किंवा एक कठोर शब्द तुमच्या हातात आलेली संधी हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे आज कुणाशीही बोलताना शब्द तोलून मापून वापरा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी संवाद साधताना नम्रता ठेवा, कारण त्यांचे आशीर्वादच आज तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहणार आहेत. मध्यान्हाच्या सुमारास तुम्हाला एक असा फोन कॉल किंवा संदेश येईल जो तुमच्या भविष्याची दिशा ठरवेल. मेष राशीच्या ज्या तरुण तरुणींना नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. पण मित्रहो, यश मिळवण्यासाठी केवळ नशीब असून चालत नाही, तर त्याला नियोजनाची जोड द्यावी लागते. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असला तरी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवसायात भागीदारी करत असाल तर कागदपत्रे नीट तपासा. तुमच्या जवळचाच एखादा व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन गोंधळात टाकू शकतो. त्यामुळे आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचे मन जे सांगेल तोच निर्णय तुमच्यासाठी हिताचा ठरेल. आता आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, आणि तो म्हणजे तुमचे कौटुंबिक आणि प्रेमसंबंध. आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या नात्यात जी एक प्रकारची शांतता किंवा तणाव होता, तो आज प्रेमाच्या वर्षावात वाहून जाईल.
जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला लग्नाचं एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं किंवा एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते जी तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनेल. नात्यांमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि आज ग्रह सांगत आहेत की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुमची गरज आहे. केवळ पैशाने किंवा वस्तूंनी प्रेम व्यक्त करता येत नाही, तर कधी-कधी फक्त सोबत असणंही खूप काही सांगून जातं. तुम्हाला जर वाटत असेल की तुमची कामं होता होता थांबत आहेत किंवा यश अगदी जवळ येऊन परत जात आहे, तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला तुमच्या राशीवर आणि या विश्वाच्या शक्तीवर विश्वास आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या एखाद्या मेष राशीच्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळेल. तुम्ही आत्तापर्यंत या व्हिडिओशी जोडले गेला आहात, याचा अर्थ असा की आज तुमचं नशीब नक्कीच चमकणार आहे. तर आता वेळ आली आहे आजच्या त्या खास उपायाची. आज सोमवार आहे, त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर थोडे पांढरे तीळ अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच देवापुढे दिवा लावून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि गरिबाला काहीतरी पांढऱ्या वस्तूचं दान करा. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज मेष राशीच्या लोकांनी पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नये. बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि भरपूर पाणी प्या. तुमची मानसिक शांती हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आज योगा किंवा ध्यानासाठी थोडा वेळ नक्की काढा. दुपारनंतरचा वेळ हा तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असू शकतो. अचानक काही पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. तिथे तुमची भेट अशा व्यक्तीशी होईल जी भविष्यात तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये मोठी मदत करू शकेल. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रंग हा लाल आणि पिवळा अत्यंत शुभ राहणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा रुमाल सोबत ठेवा. आजच्या दिवसाचा शेवट करताना तुम्हाला एक गुपित सांगतो. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याचे उपजत गुण असतात. आज तुम्हाला तुमच्या त्या गुणाचा वापर करण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या कष्टाचे चीज होताना पाहून तुम्हाला जो आनंद मिळेल तो शब्दात मांडता येणार नाही. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर जमिनीवर पाय असणे गरजेचे आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा की आज तुम्ही कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? कारण खरी संपत्ती ही दुसऱ्याला दिलेल्या आनंदात असते. आजचे राशी भविष्य तुम्हाला सावध करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी आहे. ग्रह तुम्हाला साथ देत आहेत. आता फक्त तुमची जिद्द आणि कष्ट यांची जोड द्या. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, हा दिवस तुमच्यासाठी आनंदाची उधळण घेऊन आला आहे. उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी अजून नवीन संधी घेऊन येईलच, पण आजच्या दिवसाचा पूर्ण आनंद घ्या. जर तुम्हाला हे आजचे भविष्य आवडले असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात असेच अचूक मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचे अनुभव, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की मांडा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जाता जाता इतकेच म्हणेन, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी नशिबाच्या रेषाही बदलू शकते. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ.